बाबा बाबा आज लस खुश दिसाले मला कोणतरी. खरंच मी आज लय खुश आहे. माझ्या खुशीला नजर लावू नका तुम्ही आज. नजर नसती लागत पण काय काय धोरण आहे काय नेमकं. माझी आई पप्पा यायला लागलेत गावाकडून. हा ते काय काय माहिती का, मी जेवढं खायला वगैरे सांगितलं तेवढं आईने आणले. कुरवड्या केल्यात, पापड केलेत, चकल्या केल्यात, चिप्स केलेत. नंतर येताना फरसन खायला आणते म्हणली. मला लाडू खायचे ते म्हणले, लाडू जामून घरच्या खाव्याचे. नंतर मला कपडे इतकं घेऊन यायला माझ्या आईन पप्पा. मग खुश असणार नाही तर काय मी, म्हणून तर पूर्णाचा स्वयंपाक करायला लागली मी. यायला लागले त्याच्याबद्दल काय माझं म्हणणं हा. नाही, पण कपडे कुठं जामून कुठं काय नो काय नो काय ते बाकीचं काय त्यांच्या चाललं लेकीला जे आवडतं ते आणतात ना ते काय ताण नका म्हणावं. मग? त्यांना फक्त येताना म्हणा गॅसची टाकी घेऊन या. त्यांचं काय बंद पडे, गॅसची टाकी कशाला हाय की तू आता 2 दिवस जाईन गॅसाचं. मी काय म्हणतो 2 दिवस नाही आणि आल्यानंतर ते संपल्यावर मग तुम्ही कशाला आहेत? इतका मोठा खर्च करूच तर एक टाकीच घेऊन या म्हणून. हित आल्यावर सगळं करून खाऊ घालू त्यांना आपण नवं ताज. तुम्ही कशाला त्यांना गॅस सांगायचं म्हणल्या? मिळणार नाही तर. हो मिळणार नाही, सगळ्याला मिळतो, तुम्हाला बरं एकट्याला मिळत नाही. पण यायला लागली सैतांची त्यांची गाडी हा मग गॅस सांगू? या घेऊन म्हणायचे. इतकं म्हणजे तिथं 5-6 हजार रुपये खर्च करून नाही, 10,000 फोन करून. तुला 10,000 रुपये खर्च करायला का नाही येताना. नाही मी फोन करून सांगते. मग 2,000 टाक्या नाही का त्यांना. नाही मी त्यांना फोन करून सांगते येऊच नका म्हणून, कॅन्सल करायला सांगते यायचं म्हणून. म्हणजे तुम्हाला लेकरू द्या आणि तुम्हाला गॅस बी द्या. लग्नामध्ये एकच टाकी दिलेली, आता 2 टाक्याचा नियम आहे. एक टाकी लग्नात तुमचा वरवर 10 टाक्याचा नियम निघन, ते काय वरवर जसं निघन तसे देतच राहते का? एक काम करा ना, तुम्ही त्यांचा घर जावायच होऊन राहा. त्यांचं रान घर सगळं त्यांचं तुमच्या नावावर करून घ्या. म्हणजे जरा जावाय शोभता ना तुम्ही त्यांचे. थोडं तरी मनाची जनाची नाही तर मनाची तरी धरा हो. मी काय म्हणतो लक्षात येते एकदा बोललो का नाही मी. 2 टाक्याचा नियम आहे. एक टाकी त्यांनी दिली लग्नात राहिली 12 वर्षाखालची, त्यांना घेऊन या म्हणा. आतापर्यंत मला असतात काही कपडे घालून मग एखादा मटापिटात बसावं लागलं असतं नसतं माझ्या मायबापाने दिलं तर. ज्याचं लग्न नाही झालं त्याला विचारा आता काय परिस्थिती आहे सध्या पुरी बघण्याची, आणि काय तर हे दिलं नाही ते दिलं नाही. दिलंय ते भरपूर दिलंय, दिलंय मज दिलंय. त्याच्या जेवढी त्यांची ऐपत आहे तेवढं दिलंय त्यांनी. आणि मेन महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या काळजाचा तुकडा दिलाय. आता कळण तुम्हाला लेख दिली द्या आणि कळण किती देतात ती जावायला. लय देणार मी 2-3 ट्रका भरून. त्याच्यामुळेच माझ्याच भावाच्या पोराला देऊ माझी पुरी ही. असं आहे का? हा काय ट्रका भरून द्यायची ती द्या. भावाच्या घरी चाललंय म्हणा. मन केलं मोठं कापड आणलं 2 बोट माझ्या भावाच्या घरी चालले द्या. एक काम करा ना मग, तुम्हाला एवढी त्यांची प्रॉपर्टी ही पाहिजे का नाही? तुम्हाला जेवढं आता नवीन निघले ते सगळं पाहिजे का नाही? मला नाही पाहिजे नाही प्रॉपर्टी. तुम्हाला पाहिजे मला ना? फक्त गॅसची टाकी पाहिजे. गॅसची टाकी पाहिजे तुम्हाला, सगळं पाहिजे. मी तुम्हाला सगळं द्यावं, तुम्हाला जागवाय बी लावते. तुम्ही फक्त एक 7 ते 8 महिने त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून जा. मग कळन अहो लेकरायला माझ्या भावाला भाकर भेटाना, भाकर सुखाची. हा इडी उपाशी म्हणजे 15-15 दिवसाची भाकरी वाळून खाती. तितकी बेकार हालत आहे ड्रायव्हरची माझ्या भावाची, हा तिन्हीची बी. आणि खुशाला सांगतात त्यांची लेकरं गावाकड बायका गावाकड ते तिकडे फिरते दिवशी जोडी. महिना घराचं तोंड दिसा नाही आणि तुमचा इथं रुबाब इशीच्या गाडीत फिरून. आज माहिती का 1.5 वर्षाचं लेकरू माझ्या भावाचं, तर तो वर्ष टाकून चाललाय 6-6 महिने 2-2 महिने. बरं जाऊ दे काय कर माहिती का, त्यांना बोलव. नाही बोलवायचं, नाही येऊ देश त्यांना. पार्सल पाठवून द्या म्हणजे मीच जाते गावाकडे 8-10 दिवस आणि खाऊन येते. गॅसची टाकी आणला मग आणा म्हणलं म्हणून इतकं बोलली. नाही हो तुमचं दरवेळेस काय बी आणा म्हणलं की तुझ्या माईला सांग, तुझ्या बापाला सांग, तुझ्या माईला सांग, तुझ्या बापाला सांगून चालू असतं. हा तुम्ही कशाला स्वतः जिम्मेदारी स्वतः घेऊ शकत नाही ना, तर लग्न करायला केलं मग. मला उशीर झाला कामाला, जाऊ का मी? जाणार तर बसा तसं तिकडं.